नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुदेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 16 एप्रिलच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. येणाऱ्या सर्वच परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी आहेत मित्रांनो, ज्या की तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 16 एप्रिल 2026 रोजी भारत सरकारने कोणत्या विषयावर विशेष अधिवेशन बोलावले आहे? तर मित्रांनो, 16 एप्रिल 2026 रोजी भारत सरकारने कोणत्या विषयावर अधिवेशन बोलावले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर येईल, कारण की महिला आरक्षण अंमलबजावणी या विषयावर 16 एप्रिल 2026 रोजी भारत सरकारने अधिवेशन बोलावले आहे मित्रांनो. कारण की महिला आरक्षणा संबंधित घटना दुरुस्ती जनगणना विषयावर चर्चा होणार आहे. म्हणून 16 एप्रिल 2026 रोजी भारत सरकारने अधिवेशन बोलवले आहे. आजचा पुढचा प्रश्न आपला प्रश्न दुसरा, 16 एप्रिल 2026 रोजी कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचे क्रिटिकॅलिटी गाठवली आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर. कल्पकम प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिकॉर्डर या अणुऊर्जा प्रकल्पाने क्रिटिकॅलिटी गाठवलेली आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर, कारण की कल्पकम प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, कारण की भारताच्या 3 स्तरीय अणुऊर्जा कार्यक्रमासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, दिल्ली देहरादून एक्सप्रेसचे उद्घाटन कोणत्या पंतप्रधानांनी केले आहे? तर मित्रांनो, दिल्ली देहरादूनचे एक्सप्रेसचे उद्घाटन मित्रांनो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. कारण की कशामुळे केलं, तर या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ कमी होणार आहे. तर म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला चौथा, दिल्ली देहरादून एक्सप्रेसवरील वन्य कॉरिडॉर किती लांबीचा आहे? तर मित्रांनो, दिल्ली देहरादून एक्सप्रेसवरील वन्यजीव कॉरिडॉर किती लांबीचा आहे? तर मित्रांनो, 10 किलोमीटर 97 मीटर इतका दिल्ली देहरादून एक्सप्रेसवरील वन्यजीव कॉरिडॉर लांबी आहे. कारण की हा जो काही भारतातील एक महत्त्वाचा उंचीवरील वन्यजीव कॉरिडॉर आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, भारताच्या कच्च्या तेलावरील आयात अवलंबित किती टक्के आहे? तर मित्रांनो, जे काही भारतातलं कच्चं तेल आहे त्याच्यावर आयात किती आहे? तर मित्रांनो, 85% इतका आपल्या भारताच्या कच्च्या तेलावर आयात अवलंबित केलेला आहे. कारण की NITIच्या आयोगाने ऊर्जा सुरक्षेसाठी इथेनॉल मिश्रणावर भर दिलेला आहे. त्यामुळे 85% भारताच्या कच्च्या तेलावर आयात अवलंबित करण्यात आलेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6, 2026च्या जनगणना मोहिमेत अंदाजे किती अधिकारी सहभागी आहेत? तर मित्रांनो, 2026च्या जी काही जनगणना या मोहिमेमध्ये मित्रांनो 30 लाख इतके अधिकारी सहभागी आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर, कारण की भारताची जनगणना ही जगातील सर्वात मोठी डेटा मोहीम मानली जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7, SC दर्जाबाबत धार्मिक रूपांतरणानंतर अभ्यास करणाऱ्या आयोगाचे नाव काय आहे? कारण की जे काही SC दर्जाबाबत धार्मिक रूपांतरानंतर अभ्यास करणाऱ्या आयोगाचे नाव काय? मित्रांनो, हे जे आपलं
ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे. कारण की बालकृष्णम आयोग हा जो काय आहे मित्रांनो, त्या आयोगाच्या शिफारशीनुसार आयोगाला जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा. राजस्थान उच्च न्यायालयाने कोणत्या सामाजिक समस्येविरोधात धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहे? तर मित्रांनो, जे काही राजस्थानचं उच्च न्यायालय आहे मित्रांनो, त्याने आपल्या सामाजिक बहिष्कार या सामाजिक समस्येविरोधात धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेले आहे. कारण की जो काही खाप पंचायत प्रकारामुळे होणाऱ्या बहिष्काराच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने जे काही बहिष्कार, कारण की जे काही पंचायत प्रकरणामुळे होणारे जे काही बहिष्कार विरोधात हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. 2026 मध्ये हिंगरीत 16 वर्षानंतर कोणत्या नेत्याचा पराभव झालेला आहे मित्रांनो? कारण की जो काही हिंगरीत म्हणजे 2026 मध्ये 16 वर्षानंतर पराभव झालेला आहे मित्रांनो. असा कोणता नेता आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर. व्हिक्टर ऑर्बन या नेत्याचा 16 वर्षानंतर पराभव झालेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की हंगेरीत ज्या पक्षाला बहुमत मिळाले आहे मित्रांनो, म्हणून व्हिक्टर ऑर्बन यांचा पराभव झालेला आहे. प्रश्न आपला पुढचा 10वा. भारताच्या PSLV अपयश तपासण्यासाठी कोणत्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन झालेली आहे? तर मित्रांनो, जे काही भारताचं जे PSLV अपयश तपास जे काही अपयश आपल्याला आलेलं आहे मित्रांनो, त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. ती कोणती समिती आहे? तर मित्रांनो, त्याचं विजय राघवन ही समिती आहे मित्रांनो. कारण की भारताचा PSLV अपयशी तपासासाठी ही सध्या समिती नेमण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की PSLV अपयशांचे परीक्षण करून जून 2026 पर्यंत अहवाल दिला जाणार आहे. म्हणून जी काही समिती नेमण्यात आलेली आहे मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असेच आपण व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करा.